मित्रांनो, श्रीरामांनी वानर सेनेला सोबत घेऊन कधी युद्ध लढलेच नव्हते. बघा, मी पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा विचार करायचो की मी जे माकडं वणीच्या गडावर बघतोय त्या माकडांना सोबत घेऊन श्रीराम लढले असतील, कसं पॉसिबल आहे. आणि याच क्युरियोसिटीमुळे थोडीशी रिसर्च केली आणि मला काय भेटलं हे ऐकून तुम्ही देखील शॉक होणार. रामायण हे खूप जणांनी लिहिले होते, जसे वाल्मिकी, तुलसीदास, पण सर्वप्रथम ते वाल्मिकींनी लिहिले होते. आणि म्हणूनच ह्याच वाल्मिकी रामायणामध्ये लपलेला आहे वानर सेनेचा रहस्य. आता हे नीट ऐका. वानर या शब्दाची फोड वा नरह म्हणजेच हे नर आहे की नाही यावरून लक्षात येते की तो एक आदिवासी वर्ग होता जो तत्कालीन पिछाडलेला होता. आणि तिथला राजा होता सुग्रीव, ज्याच्याशी रामांनी मैत्री केली, तिथल्या लोकांवर प्रेम केलं, तिथल्या लोकांचा विश्वास जिंकला आणि त्यांना युद्धासाठी सोबत घेतली. ही गोष्ट जर अजून नीट समजायची असेल तर लक्षात घ्या, किष्किंधा जे सुग्रीवचं राज्य होतं ते देखील जंगलामध्ये होतं आणि आदिवासी देखील जंगलातच राहता. आणि ओव्हरऑल बघितलं तर हे किष्किंधेचं वानर समाज हेच होती रामांची वानर सेना, ना की ते वणीवरचे माकडं. सो फायनली गाईज, कलियुग ते सतयुग 23 दिवसांचा हा प्रवास उद्या अखेर संपणार आहे. आणि उद्या मी एक स्पेशल लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी जर तुम्ही एक्साइटेड असाल तर कमेंटमध्ये लिहा. अजून काहीही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे तर कराल तुम्ही.